सूत्रांची माहिती आहे आणि मुख्यमंत्री पदाचा शपथविधी हा उद्या होऊ शकतो अशी सूत्रांची माहिती आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल मिटकरी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। अमोल मिटकरीजी, स्वागत आहे तुमचं TV9 मराठीमध्ये। मुख्यमंत्री पदाचा शपथविधी उद्या होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती आणि फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकतं। मुख्यमंत्री पदासाठी त्यांचं नाव निश्चित झालेलं आहे अशी माहिती मिळतेय, तुमची पहिली प्रतिक्रिया? महायुती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने देवेंद्रजी फडणवीस हे भारतीय जनता पार्टीचे मोठे नेते आहेत, त्यांच्या सर्वात जास्त जागा आलेल्या आहेत म्हणून त्यांच्या नावाला कालच पसंती दिलेली आहे। त्याच्यामुळे ते जर होत असतील तर अत्यंत स्वागतार्ह ही बाब आहे। कार्यकर्त्यांची आमची सर्वांची भावना होती अजितदादांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी, पण अर्थातच तिन्ही पक्षांनी मिळून हा घेतलेला निर्णय आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका महायुतीच्या बाजूला आहे। तुम्ही म्हणताय की तुमची भूमिका ही महायुतीच्या बाजूने जरी आहे तरी एक अपेक्षा जी आहे ती तुमच्याकडून सुद्धा व्यक्त केली जात होती की अजित पवारांना मुख्यमंत्री पद या ठिकाणी दिलं जावं। शिंदेचे आमदार जे आहेत ते असं म्हणत होते की शिंदेंना मुख्यमंत्री पद दिलं जावं। फडणवीसांच्या नावावर जर शिक्कामोर्तब झालं तर 5 वर्ष त्यांच्या नेतृत्वामध्ये महायुती सरकार चालवणार? 100% चालवणार। एक गोष्ट लक्षात घ्या, 135 जागा घेऊन तो पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरलाय महाराष्ट्रामधला, बरोबर। 2 नंबरला शिंदे साहेबांची शिवसेना आहे, 3 नंबरला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे। त्यामुळे आम्हाला 5ही वर्ष त्यांनी नेतृत्व केलं तर त्यात काही अडचण नाही। पण मला असं वाटतं वैयक्तिक की पहिल्या 2.5 वर्ष देवेंद्रजींना मुख्यमंत्री पद आणि 1.25 वर्ष मग आणखी 2 मुख्यमंत्री असंही जर झालं तर त्यालाही भारतीय जनता पार्टीचा पाठिंबाच राहील, याबद्दल आमच्या मनात काही शंका नाही। पण तुर्तास तरी आता हे किती वर्ष करता, आता नाव जाहीर झालंय, संध्याकाळी अधिकृत घोषणा होणार, उद्या कदाचित शपथविधी होणार, या सगळ्या गोष्टी पाहता कदाचित ते किती वर्ष करता झालंय म्हणजे ते पण एकदा जाहीर झालं पाहिजे। 5 वर्षाकरता झालंय, 2.5 वर्षाकरता झालंय, हे एकदा जाहीर होऊ द्या, नंतर पुढचं आपलं चित्र क्लिअर होईल। नाहीतर 5 वर्ष ते जरी मुख्यमंत्री राहिले तर राष्ट्रवादीचा त्यांना पाठिंबा असेल। भाजपचा मुख्यमंत्री मग राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही अपेक्षा असणारच ना? असणारच। पहिली माझी अपेक्षा आहे की शपथ उद्या दादांनी घेतली पाहिजे, ही माझी म्हणजे माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्याची। ते होऊ शकत नाही कारण 135 जागा भाजपच्या आणि मोठी पार्टी भाजप झालेली आहे। झाला दुसरा प्रश्न, सत्तेत आम्ही सहभागी आहोत, तर 10 कॅबिनेट मंत्रीपद, राज्यमंत्रीपद ही राष्ट्रवादीचे हिश्श्यावर येत आहेत, शिंदे सेनेचे हिश्श्यावर येत आहेत, भाजपच्या हिश्श्यावर येत आहेत। त्याच्यामुळे आता शेवटी अजितदादा जे काही निर्णय घेतील पक्ष म्हणून तो आम्ही मान्य करून पुढे जाऊ। पण आमची पांडुरंगाला अजूनही प्रार्थना आहे की अजितदादांनी आषाढी एकादशीची महापूजा करावी। ठीक, धन्यवाद अमोल मिटकरजी, तुम्ही आमच्याशी सविस्तर संवाद साधण्यासाठी। तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल मिटकर